द ओरिजिन ऑफ स्पीशीज आणि चार्ल्स डार्विन. लेखक दीपा देशमुख आणि अच्युत गोडबोले. वाचक दीप्ती दांडेकर. पृथ्वी कधी आणि कशी निर्माण झाली, सजीव कधी आणि कसे निर्माण झाले, किंवा मानवाची उत्क्रांती नेमकी कशी झाली, या विषयांबद्दल लोकांच्या मनात पूर्वीपासून नेहमीच कुतूहल होतं. 18व्या शतकाच्या आधी मानवाची किंवा कुठल्याही सजीवाच्या उत्क्रांतीमागे दैवी शक्तीचाच हात आहे आणि त्यानं निर्माण केलेला प्रत्येक जीव जसा निर्माण केला होता तसाच कायम आहे असा समज अनेक लोकांचा होता. पण चार्ल्स डार्विनच्या द ओरिजिन ऑफ स्पीशीज या पुस्तकानं मानवाची उत्क्रांतीबाबतची विचारधाराच बदलून टाकली. हा चार्ल्स डार्विन होता कोण? त्यानं द ओरिजिन ऑफ स्पीशीज कधी आणि का लिहिलं? डार्विनच्या आधी सजीवांच्या उत्क्रांतीबाबत जाणून घेण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले? सजीवांच्या उत्क्रांतीमध्ये कुठलेच बदल झाले नाहीत, कारण सजीवांची निर्मिती परमेश्वरानं निर्माण केलीये असं ग्रीसमधल्या ॲरिस्टॉटलनं म्हणून ठेवलं होतं. आणि ॲरिस्टॉटल जे म्हणेल ते चर्चसाठी प्रमाण होतं. रोमचा लुक्रेटियससह अनेकांनी ॲरिस्टॉटलचं समर्थन केलं होतं. इतकंच काय, पण खुद्द चार्ल्स डार्विनचे आजोबा इरॅस्मस डार्विन यांचंही ॲरिस्टॉटलसारखंच मत होतं. उत्क्रांतीवादात चर्चच्या विरोधात जाऊन आपली लॅमार्किझमची थिअरी फ्रेंच शरीरतज्ञ आणि वनस्पतीशास्त्रज्ञ जीन बॅप्टिस्ट दी लॅमार्क यानं मांडली. लॅमार्कचा कट्टर शत्रू असलेला जॉर्ज केव्ये यानं देखील ॲरिस्टॉटलच्या विचारांना विरोध केला होता. लॅमार्कनं सविस्तर मांडणी करत झुओलॉजिकल फिलॉसॉफी हे पुस्तकही लिहिलं. प्रत्येक जीव शिडीच्या खालच्या टोकापासून वरपर्यंत जायच्या प्रयत्नात जास्त गुंतागुंतीचा बनत जातो. आजूबाजूच्या परिस्थितीनुसार प्रत्येक जीव आपल्या काही अवयवांचा जास्तीत जास्त उपयोग करतो. म्हणजेच उदाहरणार्थ जिराफाची मान. आणि हे अवयव कालांतरानं बळकट होतात. आणि परिस्थितीमुळे झालेले हे बदल म्हणजेच गुणधर्म पुढच्या पिढीकडे आपोआप जातात असे मुद्दे त्यानं मांडले होते. खरं तर पृथ्वीवरचे जीव हे स्थिर नसून त्यांच्यात कालांतरानं हळूहळू बदल घडत जातात हे लॅमार्कनं सर्वप्रथम ओळखलं होतं. त्याच्या आधी ही थिअरी कुणीही मांडली नसल्यानं आणि ही थिअरी चक्क देवाला आव्हान देणारी असल्यानं. Sample complete. Ready to continue?